नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 185ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यामुळे या युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणू. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग म्हणे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तिने स्मरता नित्यायु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत दे, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्रते, पाचवे लंबोदर, सहावे विक्र नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12, 3 संध्या मने नर. विघ्नभीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्ध्याला मे धन, पुत्रार्थाला मे पुत्र, मोक्षार्थाला मे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात फळ, 1 वर्ष पूर्णता मिळे सिद्धेन संशय. नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी. असं सुंदर आयुष्य जगणं लागल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, जे होतं घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच. येस, या विचारावर आपल्याला चिंतन करायचं आहे. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी होतात, जे काही घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. आता
बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं हे कसं, आणि आपण ती जेव्हा सिच्युएशनमधून आपण जात असू, जेव्हा जी काही गोष्ट आपल्याबरोबर घडते, तेव्हा आपल्याला ते आपलं बरोबर नाही, आपल्याबरोबर जे होतं आहे, जे घडतं आहे ते चुकीचं आहे आणि आपणच का, असं आपल्याला प्रश्न पडतो. पण जर आपण थोडा वेळ जाऊ दिला तर त्यावेळी जी वाटणारी आपल्याबरोबर घडलेली गोष्ट चुकीची, ती आपल्याला कालांतराने ती बरोबर वाटते. आणि तेव्हा आपल्याला कालांतराने आपल्याला जाणवतं की अरे, बरं झालं त्यावेळी आपल्याबरोबर असं घडलं, किंवा मी माझ्याकडून असं केलं गेलं, किंवा मी बरं झालं असा त्यावेळी विचार केला. त्यामुळे त्या क्षणी स्वाभाविक आहे ती आपली लगेचची प्रतिक्रिया असते, रिॲक्शन असते, की जे घडतं ते आपल्याला त्यावेळी जर बरोबर नसेल, आपल्याला असं वाटत असतं हे चुकीचं झालेलं आहे आणि हे आपल्याबरोबरच का होतं आहे, आपण असं काय केलं आहे आणि हे असं व्हायला नाही पाहिजे, किंवा हे चुकीचं आहे जे आपल्याबरोबर होतं आहे ते. पण जे होतं हे चांगल्यासाठीच होत असतं. त्यावेळी जरी वाटत असलं ते चुकीचं असलं तरी त्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगला धडा शिकवायचा असतो. निसर्ग नियमाप्रमाणे आपल्याला त्याच्यातून काहीतरी नक्कीच मिळालेलं असतं. तुम्ही स्वतः अनुभवलं असणार ह्या गोष्टी. लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्याला असे बरेच अनुभव आलेले असतात, तुम्हालाही आलेले असतील. तर तुम्ही बारकाईने याच्यावरती विचार केला, चिंतन केला तर नक्कीच कळतं. आणि त्यामुळे आपण आता पुढे आपलं आयुष्य हे जर कळलं आहे, तर आपल्याला पुढे असंच करायचं आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना किती सकारात्मक पद्धतीने घेता येता येईल हे पाहायचं आहे. ज्यावेळी गोष्ट घडते त्यावेळी आपली प्रतिक्रिया होणं स्वाभाविक आहे, ती थोडीशी वेगळ्या प्रकारे असू शकते, पण आपल्याला त्यावेळी थोडं थांबून शांत बसून विचार करणं गरजेचं आहे. आणि आपल्या मनाला हे सांगितलं गेलं पाहिजे की यस, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आहे, चांगल्यासाठीच होणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या प्रतिकूल जरी परिस्थिती त्यावेळी वाटत असली तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी या विचाराने मदत होते. आणि नक्कीच हे असंच असतं. आपल्याला ते त्यावेळी प्रतिकूल वाटतं, प्रतिकूल परिस्थितीला किंवा हे असंच झालं आणि ते बरोबर नाही आहे. पण कालांतराने आपल्याला कळतं की नाही, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुढे मागे काही प्रतिकूल परिस्थिती आयुष्यात आली तर वेळ द्या स्वतःला, शांत बसा आणि त्या नकारात्मकतेतून बाहेर येण्यासाठी तुम्हाला त्यावेळी ती मदत होईल. जे होतं ते चांगल्यासाठीच असं बोलून पुढे चालत राहा. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.